मध्ये चालू तर करू दे. आता म्हण बोल. हाय गाईज, तर आम्ही आज आलोय 3 स्टार ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये. तर तुम्हाला थोड्याच वेळात व्ह्यू भेटेल. मित्रांनो, आज समजा म्हणजे मी ब्लॉग कमी काढेल. आज आमच्या मित्रांना माझं ब्लॉग घ्यायची खूप इच्छा आहे. आज आभ्या किंवा बापू यांच्यातला कोणतरी माझा ब्लॉग आज टेक ओव्हर करेल. आज कोणाला इच्छा आहे मतदान करा. तर आज कॅमेरामॅन चेंज होणार आहे. आज बापू द कॅमेरामॅन आहे. बापू नेहमीच कॅमेरामॅन आहे. विसरला काय एवढं ट्रिप आपल्या. कॅमेरामॅन विराट कोहली के साथ अनुष्का शर्मा. तिसरा दिवस. आज आता सर्वात पहिलं आम्ही भूक लागली, पहिले नाश्ता वगैरे करू. नंतर इतके दिवस झाले नुसतं स्विमिंग पूलमध्ये उड्या मारतोय. आज म्हटलं पहिले लवकर उठून बीचवर जाऊ. बीचच्या पाण्यात आंघोळ करू आपण. आंघोळ म्हणजे आंघोळ नाही, आंघोळ झाली आमची. काय म्हणतो त्याला, बीच म्हणजे आज आम्ही समुद्रात पोहायला. यस बॉस. ओझरॉनला जाऊ बाबू. ओझरॉन बीच. चलो गाईज, बाय बाय. वा, हा भारी भारी मीम दाखवतोय मला एकदम. पण माझ्या माहितीनुसार आपण गोव्यात आलोय, तर इकडे काही मीम बघायची वेळ नाही. तर तूच अक्कल आली का नाही तुला काही? तर त्याने फोन ठेवून दिला आता. बाबा तू ते याच्या सारखं दिसतोय. नाही मुन्ना भाई नाही, दाऊद इब्राहिम. सही पकडा. हॅलो मित्रांनो, आम्ही ओझरॉनला. कसं रोड आहे भारी. हे काय चालू आहे मित्रा? सगळ्या गोष्टी मला सांगावं लागतं तुला. चालू आहे व्ह्यू दाखवू का मित्रांनो? व्ह्यू दाखवतो. चलो गाईज, चमाईला. मस्त एक नंबर. बाबू साईडलो. बाबू चांद दिसला, चांद उन्हात. सर एक मिनिट. वाव, खतरनाक. हे बघ निकू, तुला सांगू का? हे बघ, इथं बसलो होतो आम्ही. इथं का तिकडं होतो? एक मिनिट मला बघू दे. मित्रांनो, एकदम क्लासिक व्ह्यू बघा एकदा. दोन व्ह्यू आहेत तुम्हाला, एक माझा एक त्याचा. नाही इकडे नाही, इकडे नाही. ते बघ, ते तिथं बसलो होतो आम्ही. ते ब्ल्यू कलरचं दिसलं का? तिकडे बसलो होतो. शुभ्या, जर तू ब्लॉग बघत असशील तर आठवतोय का आपण दोघं गेलो होतो ते ब्ल्यू कलरचं ओझरॉन? आठवलं का? ही माती गरम आहे. चलो बाई, बाय. मित्रांनो, थोडीफार शॉपिंग केली संध्याकाळसाठी. संध्याकाळी एक पार्टी आहे, त्या पार्टीला जाणार आहे आम्ही. त्यासाठी एक थोडी अशी गोव्याची झंकी बँकी पॅन्ट आहे जरा, नाही का, मला खूप भारी वाटली ती. बाबांनी पण घेतली. बाबा आपण झंकी बँकी पॅन्ट घेतली की नाही? येस ब्रो, झंकी बँकी पॅन्ट घेतली आपण. वी आर गोइंग टू रूस राईट नाउ. या ब्रो. रूस?
वी आर रशियन्स. पण तू गोरा आहे, तू रशियन आहे, मी आफ्रिकन. हा बघ चायनीज. यू नो यू आर फ्रॉम हा. व्हिएतनाम. व्हिएतनाम. या पुढे आलं ते पल्ल्या अंगाला पुढच्या अंगाला आलं का? 2 नंबर गल्ली. हा वरच्या टोकाला आलं ते. आता इथून एक पार्टी आहे. पहिले घरी जाऊ, घरी म्हणजे रूमवर जाऊन मस्त आंघोळ बिंघोळ करू, कारण कपडे आणि याचा खूप वाट लागलेली आहे. सो रूमवर जाऊ, आवरू आणि त्याच्यानंतर रात्री पार्टीला जाऊ. चलो बाय गाईज. बोला. हॅलो फ्रेंड्स. आजचा आज झँकी पँकी पॅन्ट ये सर. झँकी पँकी पॅन्ट बघून तुम्हाला आज वाटलं असेल की आम्ही कुठं चाललोय. आम्ही तिघं जाळीवाले तर आहोत. आज आम्ही चाललोय लेट नाईट पार्टीला. द पिंक एलिफंट. The pink त्याला elephant जायचं? with mafia. बरं, ठीक आहे. बघू तसं असून काही फिक्स नाही. चला कुठे जायचं आपल्याला? पिंक एलिफंट. येस. बाबा चष्मा काढ, रात्री दिसणार नाही. बापूचं तोंड दिसलं. माझं ब्रो कुठं आलो आपण? We are at बागा right now. फिरून परत बागाच्या पबला. बाकीचे पब बघितलं आम्ही, त्याची एंट्री थोडी जास्त आहे. नाही एंट्री आम्ही नाही लेडीज नाईट टुडे. हा तेच मेन म्हणजे लेडीज नाईट असल्यामुळं कपलला फ्री एंट्री आणि आम्हाला जरा जास्त 4 आणि 5,000. एवढं पैसे नाही भाऊ, जे आहे ते सांगतो. बरोबर की नाही? आयला तुमच्या म्हणण्याची अनलिमिटेड ड्रिंक्स भेटतील, पण ड्रिंक कोण पितच नाही आपल्यात. अनलिमिटेड ड्रिंक्सची काही अरे गरज पण नाही. आपल्यात कोण पितच नाही तर काय फायदा आहे त्याचा. मग चलो गाईज, थोडं ब्लर दिसल कारण अंधार आहे, काहीच नाही करू शकत त्याला. हो मग बागाशी इथं आपलं गरीब माणसासारखं ग 500 रुपयाची एंट्री घेऊन चल नाही दो. अरे बाबा बरोबर की नाही? क्लब फिरूया आपण आज. फिरू की. आफ्टरवर्ड्स बघू. मी सगळ्या काळ्या कलरचे ड्रेस आणले ना. हे म्हणणार एका ड्रेसवर फोटो आहे. हा सगळे काळे कलर आणलेत मी. गडबड झाली. एकच फक्त ग्रीन कलर मध्ये आणि बाकी ट्रेन मध्ये घालायचे 65. पण मग सगळे नवीन जे ड्रेस आहे सगळे काळ्या कलर मध्ये आहेत. बरोबर की नाही? एकदम बरोबर. एक तर याचा होता. ते बघ ते पांढरी गँग भूत चुडेल चालले सगळे. चलो गाईज बाय बाय. आलो मित्रांनो रूमवर. लय गाजवला बापरे, म्हणजे माझा आवाज गेला एवढा ओरडलोय आम्ही. अरे बाप. हा बाबा एवढे नाचलोय, लिटरली कुदलो आम्ही. खतरनाक म्हणजे आता 2 आम्ही गेलो होतो आतमध्ये जवळपास 10 वाजता नाही 11 वाजता. 11 नाही 11ला गेलो होतो. हे जेवायला बाहेर गेले होते. 11 वाजता आम्ही आतमध्ये गेलोय. 11, 12, 1, 2, 3 तास. अरे बाप खतरनाक. म्हणजे नाही मी क्लबिंग म्हणजे आपण क्लबला बऱ्याच वेळेस गेलोय, पण आज जो नाचलोय तो कधीच नाही. खतरनाक एकदम. The next morning. अशा तऱ्हेने एंड होत चाललंय. रूम तर सोडली आम्ही, आता पुढे जाऊ. रूमचं चेकआउट होतं 11ला. 10 वाजता उठून कसं 6 पोरांना हरवलंय. सौरभ हॅपी होली. ये जो तेरी पायलों की चमचम. आमचं चेकआउट झालंय 11 वाजता. ते पण एकदम बरोबर टायमिंग वर. कोणाला माझे फॅन किती आहेत? खूप माझे फॅन. 2, 3, 4, 5. फ्लाइंग किस दे तुझ्या फॅन्सला. फ्लाइंग किस दे. फ्लाइंग किस.
जे काही आहे तुमच्यामुळे करून ना. थँक्यू माझ्या फॅन लोकांना. फ्लाइंग किस देना दिली का माझे फॅन्स. फायनल बीच गोवा. स्टार्टिंग टू डेस्टिनेशन. Yes. Trip is come to end, bro. रडवायला लागले मला आता नेक्स्ट टाइम कधी? नेक्स्ट टाइम डिसेंबर नाही, पुढच्या महिन्यात डिसेंबर. नाही पावसाळ्यात. आता जरा पैसे कमवा, काम धंदे करा. 50,000चं बजेट काढून 50,000चं बजेट गोव्याला घालायला लागते. गोव्याला नाही मग 50,000 बजेट असेल तर मग आपण बाली डबल बजेट बाली. 50,000 गोवा ठीक आहे आपल्यासाठी. नाही मी सांगतो तुला. अरे बालीला जायचं मग. ऐक ना, मी सांगतो. ते आजकाल ते हे बॅन केलंय ना, मालदीव बॅन केलं आणि त्याच्यासारखं ते दुसरं कोणतं लक्षद्वीप बिक्षद्वीप बघू. फ्लॅट फिशच्या गल्लीतनं जाताना फ्लॅट फिशची थाळी आम्ही मिस फ्लॅट करतो. फिश आम्हाला न सरलेली थाळी, कधी न विसरणारी थाळी आम्ही कधी विसरणार नाही आयुष्यामध्ये. 750 रुपयाची थाळी आणि परत कधी 500. देणार? 550 रुपयाची थाळी टॅक्स बिक्स पकडून जी आम्हाला पूर्ण खायचंच नाही आली. आम्ही त्या हॉटेलला परत खायलाच 1.5 तास लागला मला. आणि मी पावभाजी नाही विसरणार. डेंजर होती पावभाजी. मी कोकणी माणूस. आम्ही त्या हॉटेलला परत येऊ, पण त्या हॉटेलला येऊन आम्ही कधीच ती थाळी खाणार नाही, कारण ती थाळी पूर्ण खाता येतच नाही. मी कोकणी माणसांची लाज ठेवली आहे. मी सगळा खेकडा सगळे बांगडे खाऊन टाकले आयुष्यात पहिल्यांदा हे मेन्शन कर. कोकणी म्हणतो आणि आऊन खेकडा मोठा खाल्ला. सगळं वेळ काय नाही संपवला सावरे. हा तू काय? पण टाकलं होतं. फक्त खोबऱ्याचं वाटण नाही नाही खाल्लं. चल काय नाही यात भेटू नको. वाटण नाही, तू सुकट वगैरे टाकली होती तशी. हा सुकट टाकलं. सुकट दर शनिवार रविवारी पण चालतं. रोटी लय मागे भाऊ तिथं 70 रुपयाची रोटी 70 तिथं. रुपये. 70 रुपयाची रोटी 35 होती. रुपये वाया घालवले बाबांनी. अर्धीच खाल्ली. मला सांगा मित्रांनो, तुम्हाला मासा थाळी आल्यावरती तर रोटी मागवली तू मागवलीच कशाला ना मग? त्याच्यातली एक रोटी अर्धी खाल्ली, अर्धी उरली. कौस्तुभची पण अर्धी उरली. नाही, आणि इथं सांगत नाही, नव्हती सांगत. मी संपवली नंतर. त्यांनी तर राईस संपत पण नव्हती, उरवला. रोटी त्याला खाऊ कोण कशी? त्याला दाखव कोण दाखव? ब्लॉगर, मेन ब्लॉगर. त्यांनी तर राईस पण उरवला. राईस काहीच खात बी खाल्लं नाही मी. थांब, मी चपाती संपवली. राईस बी तसा बी मला आवडत नाही. जेव्हा आम्ही फॅटफिशला गेलो, ती थाळी घेतली जेव्हा, तेव्हा पोरांचं अरे जे चपाती नाही असं कसं, आपल्याला चपातीशिवाय जातच नाही जेवण. अशी कशी भाजी खाणार, कसा रस्ता खाणार, तो तेव्हा दाखवतेस तोंड. हा एक पेन आहे. चपाती कशी खाणार, कसं खाणार. मग आम्ही रोट्या मागवल्या स्पेशली मस्त. नशीब एकच मागवली होती. पण आम्ही खाल्ली. मी रोटी तरी आम्ही पण खाल्ली. खाल्ली. मी माझ्या 2 रोट्या खाल्ल्या, बाकी त्यांचं माहित नाही. नाही म्हणजे रोटी पाहिजे आम्हाला, जुनून किती रोटी पाहिजे आपल्याला. रोटी खाल्ली, थाळी पण संपली आम्हाला. तर चलो गाईज, बाय बाय. सी यू ऍट मडगाव और पुणे स्टेशन. नाही पुणे साऊथ स्टेशन. साईडला भेटू. South. Where we will meet. आता आम्ही निघालोय आमच्या बागावरून, म्हणजे रूम होती तिथून आता निघालो, चेकआउट केलंय. एक प्रकारे आमची ट्रिप संपलीच आता जवळपास. मडगावकडे आम्ही आता चाललोय. रडू येते बाबू. खूप वाईट वाटतं खूप आम्हाला. वाईट. 3 दिवस खूपच कमी आहेत गोव्यासाठी. इथं बघत पण जवळजवळ 1 हप्ता तरी गोव्यामध्ये राहावं माणसाने. हो. पण काय आता सध्या परिस्थिती अशी, आम्हाला जावं लागतं लवकर. आणि आपले मेन ब्लॉगर ड्रायव्हिंग करत असतात. टेक ओव्हर केलाय बापूने माझा ब्लॉग. मी गाडी चालवतोय तोपर्यंत. गाडी चालवताना मोबाईल नाही घ्यायचं मित्रांनो. हा, ड्रायव्हरला ड्रायव्हिंग करू द्या. बाबा काय म्हणणं आहे तुझं, कशी होती ट्रिप तुझी? रडू येते मला गोव्याला थांबायचं. मनोगत घे बापू, सगळ्यांचं मनोगत घे. हा? मला नाही जायचं इथं, नाही का म्हणजे नाही जाणार, पर तुम्ही जाना तो पडेगा ही. नाही जाणार मुझे. हा बाय, तुझं काय म्हणणं आहे? सांगितलं की तूने पायल जो छमका. हा बे. कशाबद्दल? काय म्हणतो गाणी तू? कसं वाटलं? तू बापू तुम्ही दोघं पहिल्यांदा आले. हा, एक नंबर एक्सपिरियन्स सावरे होता. एक पहिल्यांदा आला. खूप भारी एक्सपिरियन्स आहे गोव्याचा. आम्ही तिघं पहिल्यांदा आलोय. बाबा पण म्हणजे पहिल्यांदा. आम्ही 3 जण मध्ये बसलोय. आम्ही 3 पहिल्यांदा आलो गोव्यामध्ये. बाबा पण एक्सपिरियन्स बाबा पण. एवढा बाबा छान पण होता. पहिल्यांदा आलाय. बघा मी बाबा. पहिल्यांदा आलोय, मला पहिल्यांदा पण नाही जायचं परत. म्हणजे घर नाही जाणार. मित्र राईडी आहे. बॅक टू मी.
मला कळून गेलं बापूला काही जमलं नाही. नारळ पाणी पितो आम्ही. तू का काऊबॉय बनून फिरतोय? गरम होते झाडं दाखवतो तुम्हाला. अरे वा, इकडे पण आहे. कसला भारी सीन आहे. बघा मित्रांनो, कुठं आलो आम्ही. जीवाची आमचं जीवाची तर पुणे, आमची मुंबई बिंबई काही नाही. हे यार, कोणत्या बस स्टॉप बिस्टॉपवर झाला होता? या साईडला नक्की चालू असणार ना तिथं? मुंबई 6 बी नाही वाजले यार अजून. पहिल्यांदा असं बघतोय मुंबई बंद आहे चक्क सकाळी 6 वाजता. मजा आहे. बंद खाऊ गल्ली सीएसटीला आम्ही. सीएसटीला आलो ठाण्यावरनं आम्ही मित्रांनो. ठाण्याला उतरलो. आता चाललोय थोडंफार पोटात टाकायला. पोटात टाकलं की आमची 6 वाजून किती मिनिटांनी 40 मिनिटांनी वापस आमच्या गावाची पुण्याची ट्रेन आहे. हे बघा, चलो बाय गाईज. लास्ट ट्रेन. झोपू आता मित्रांनो. झोपच नाही झाली 4 दिवस झाले. बापू लास्ट ट्रेन. चलो बाय बाय. बॅक टू पुणे. कसं आहे आता? खूप वाईट वाटतं आम्हाला गोवा सोडून. अजून बी तेच चालू आहे म्हणा आमचं. आवाज तर गेला माझा ओढून ओढून. बघा आमचं पुणे. अरे पुण्याला तोडच नाही रे. हा, पुण्याशिवाय सुंदर शहर कुठेच नाहीये. सुंदर आणि किती शांत. हा शांत म्हण, किती गोर शहर. आता थांबा जरा, ब्लॉग बंद करतो. सिडे बाय बाय. तर हे होते मित्रांनो गोव्याचे सगळे ब्लॉग्स. शेवटचा ब्लॉग मुद्दामून मोठा बनवला मी थोडा. कसा वाटला मला नक्की सांगा. आणि नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप दिवस झाले मी हे बोललो नाही का व्हिडिओमध्ये. पण लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चलो भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.